आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। फरार आरोपी भूषण लोंढे अखेर अटकेत सापडले आहेत। नाशिक पोलिसांनी उत्तर प्रदेशात मोठी कारवाई केली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून भूषण लोंढे पोलिसांना गुंगारा हे देत होता। भूषण लोंढेंवर गोळीबार, खंडणी, जीवे मारण्याचा प्रयत्न, धमकावणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। भूषण लोंढे यांचा भाऊ दीपक लोंढे आणि वडील प्रकाश लोंढे यांना यापूर्वी नाशिक पोलिसांनी अटकेत घेतले आहे। भूषण लोंढेला अटक केल्यावर पायाला प्लास्टर केल्याचं व्हिडिओमधून समोर आले आहे। तसेच या अटकेनंतर भूषण लोंढे म्हणाला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। सातपूर पोलीस ठाण्यात लोंढे टोळीवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याला पकडण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी छतावरून दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली आणि त्या उडी मारल्यामधून त्याच्या पायाला इंजुरी झाली। त्याने तिकडे उपचार घेतलेले आहेत। त्या उपचारानंतर त्याला डॉक्टरांनी सोडलेला आहे आणि आता तो ट्रान्झिट रिमांडमध्ये आहे। उद्या रात्रीपर्यंत पोहोचेल। खरं तर एक मोठी कारवाई नाशिक पोलिसांनी केलेली आहे। आपल्याला बऱ्याच दिवसापासून पाहिजे होता। याच्याविषयी अनेक तक्रारी आहेत, अनेक गुन्हे देखील दाखल आहेत। यापुढे देखील तक्रारी येऊ शकतील। तर जेव्हा तो ताब्यामध्ये येईल त्याच्याकडे आणखी चौकशी होईल, त्यानंतर आणखी गुन्हे नक्कीच उघडकीस येतील। गोळीबार प्रकरणातील जो मुख्य आरोपी होता भूषण लोंढे अखेर पोलिसांनी अटक केलेली आहे, काय अपडेट आहे? सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे तसेच त्याचा साथीदार प्रिन्स सिंग हे दोघे काही दिवसापासून गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते। त्याचा बऱ्याच ठिकाणी शोध घेण्यात आला। तो उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीवरून तेथे क्राईम ब्रांच युनिट 2 येथील पथक डॉक्टर हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे गेले होते। यांनी जाऊन तिकडे शोध घेतला असता आरोपी भूषण लोंढे तसेच प्रिन्स सिंग हे दोघे आरोपी नेपाळ बॉर्डरजवळ मिळून आलेले आहेत आणि त्या दोन्ही आरोपींना पोलीस पथकाने ताब्यात घेतलेला आहे। सध्या हे आरोपी ट्रान्झिट रिमांडमध्ये असून उद्या रात्री उशिरापर्यंत नाशिक शहरामध्ये पोहोचतील।